1,500 ते 2,000 म्हणजे काही कमी रक्कम झाली का? तर असंच आपण वर्षभर केलं तर किती सारे पैसे जमा होऊ शकते. तर ही सुद्धा टीप तुम्ही लक्षात ठेवा. कुठेही बाहेर गेलं हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ ना हा खूप मस्त असणार आहे, जो की इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. काही टिप्स सांगणार आहे मी, ज्या की मी स्वतः एक्सपिरियन्स घेऊन बघितलेले आहे. म्हटलं ते टिप्स आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरसोबतसुद्धा शेअर करायला नक्कीच पाहिजे. तर मग मला तुमच्यासोबत शेअर करायला त्यावाल्या टिप्स आवडते. तर त्याच्यासाठीच मी ना त्याच काही टिप्स आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, आपल्या घरांचं बजेट सांभाळणं हे काही सोपं नसतं. तर सगळ्यात जास्त कठीण म्हणजे आपण घर कसं सांभाळायचं हे असतं. आपलं घराचं बजेट कसं असतं, बजेट किती, महिन्याचा घर खर्च कसा करायचा, हे सगळं मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स कळवायला मला अजिबात विसरू नका. तर चला मग आता करूया आपण. आपल्या घराचं बजेट जे असतं ते सांभाळणं काही एखाद्या मॅनेजरच्या कामापेक्षा कमी नसतं किंवा सोपं नसतं. तर बघा, आपल्याला प्रश्न पडतो की आपण एवढं व्यवस्थित करून सगळं काही व्यवस्थित आपलं चालवून सुद्धा ना आपल्याला म्हणजे आपलं घर खर्च आपल्याला करता येत नाही किंवा आपण म्हणजे आगाऊचा खर्च करतो. तर ह्याच्यावरच मी तुम्हाला थोडं फार आज बोलणार आहे. आणि सगळं काही आपल्या हातात असते, घर कसं चालवणं. आणि आपण एक स्त्री, ज्या घरातली स्त्री ही खूप म्हणजे व्यवस्थित असते, घर व्यवस्थित चालवत असते, तिच्या हातात चालवणी स्त्री ना म्हणजे एखाद्या घराला सामोरसुद्धा नेऊ शकते. म्हणजे घर खर्च वगैरे व्यवस्थित करून, नाही तर ती एखाद्या घराला मागेसुद्धा आणू शकते. हे सगळं काही आपल्या हातात असते. आणि हा फ्रेंड्स, आपण म्हणजे ज्या घरातली स्त्री ना मस्तपैकी सगळे काम अशा प्रकारे सगळे कामं वगैरे करते आणि सगळ्यासोबत छान छान बोलून राहते किंवा सगळ्यासोबत मिळून मिसळून राहते, त्या घरात तुम्ही बघा. आणि ते घरसुद्धा बघा किती छान वाटते एकदम. त्या घरामध्ये असं लक्ष्मी फिरल्यासारखी असते छानपैकी. कारण की त्या घरातली स्त्री ही अशी मस्त मनमोकळी असते. त्याच्यामुळेच ना आपल्याला त्या घरामध्ये गेलं का असं एकदम उत्साह वाटते. तर बऱ्याच म्हणजे अशा गोष्टी आहे घरात आहे ना. म्हणजे आपण घरातला ना खर्च करतो, तर आपला एवढा खर्च कसं का होत आहे आणि आपल्याला उरत काहीच नाही आहे. तर त्याच्याचसाठी मी तुम्हाला ना काही माझ्या ज्या डोक्यामध्ये असं मी विचार करते तेव्हा मी अशा काही टिप्स असते ते लिहून ठेवते. तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला मग आता व्हिडिओ चालू करूया. आणि ते टिप्ससुद्धा मी सांगते ते तुम्ही नक्की नोट करून ठेवा, तुम्हाला कामी येईल ही मी गॅरंटी देते. तर पहिली टिप आहे, आपण जे पहिली जी टिप आहे ते आपला असतो किराणा. घरामध्ये आपल्याला किराणा लागतो. तर त्या किराणा मालाचे आपण नियोजन कसे करायला पाहिजे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. आपण जेव्हा किराणा आणायला जातो तेव्हा आपण एक यादी करून ठेवायला पाहिजे. लिस्टवरती आपल्याला म्हणजे घरी काय काय सामान नाही आहे हे आपण त्या लिस्टवरती लिहून ठेवायला पाहिजे. जर आपण लिस्ट न करता तसेच गेलो तर आपण ते घाईघाईमध्ये ना सगळं काही म्हणजे घेऊन घेतो किंवा काही राहून जाते, मग घेतल्या जात नाही. तर लिस्ट करायला तुम्ही अजिबात विसरू नका. जर तुम्ही किराणा घ्यायला जात असेल, डीमार्ट असो किंवा किराणा स्टोअर्समध्ये असो, तर पहिली गोष्ट लिस्ट करून ठेवा, जेणेकरून त्या लिस्टमध्ये आपल्याला काय काय वस्तू लागते ते आपण नोट करतो आणि मग लगेच तिथे बघलं की आपण लगेच घेऊन घेतो. आणि लिस्ट नाही केलं तर आपल्याला मग असं होते की ते आहे की नाही घरी, हे आहे की नाही, जाऊ द्या घेऊनच घेऊ. आणि एखादी गोष्ट नसली तरी पण ना आपण मग ती गोष्ट आहे वाटते आपल्याकडे, मग जाऊ दे ते घेऊन मग ते नाही घ्यायचं. मग ती गोष्ट नसते आपल्याकडे पण आपल्या डोक्यात असते, नाही ती आहे की नाही आहे की नाही, मग आहे वाटते आणि घरी ती गोष्ट नसते. तर मग त्याच्यासाठी आपण जर लिस्ट करून घेतली किंवा नाही आपल्याकडे हे वस्तू नाही आहे, तर आपण ते वस्तूची आपण मस्त नोट करून घ्यायची आणि मग आपण तिथे बघून आपण सांगायचं की हे पाहिजे ते पाहिजे. मग त्याच्यातसुद्धा आपला पैसे जे असते ते वाचून जाते आणि किती लागते काय लागते हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये सुद्धा काही पैसे आपण वाचवू शकतो. 1-2 पैसे असं म्हणतात ना,
म्हणते थेंब थेंब तळ साचे, तशाच प्रकारे ना हे सुद्धा आहे. तर पहिली टिप ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा आपण किराणा घ्यायला जातो तेव्हा तुम्ही काय काय लागते त्याचे नोट करून ठेवा, जेणेकरून मग आपल्याला तिथे गेल्यावर गोंधळ नाही होणार किंवा एक्स्ट्राच्या वस्तू घरात नाही येणार आणि किंवा नसलेल्या घरी नसलेल्या गोष्टी ते आपण म्हणजे नाही घेणार, असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी पहिली टिप आहे किराणा मालाचं नियोजन कसं करायचं. मी तुम्हाला सांगते दुसरी टिप, जे की माझ्या बाबतीत म्हणजे मी तरी अशी करत असते. दुसरी टिप म्हणजे आपण भाजीपाला वगैरे घ्यायला जाते, भाजी मंडीमध्ये जाते, तर तिथे काही आपले 5-10 असे रुपये उरते चिल्लर पैसे. तर आपण काय करतो, ते चिल्लर पैशाला एवढं काही व्हॅल्यू देत नाही. चिल्लर पैसे आहे इकडे ठेवून देतो, तिकडे ठेवून देतो. मग ते तसेच पैसे ना किती सारे घरामध्ये पडून असते, आपलं लक्षही नसते. मग त्यावेळेस आपण काय करायचं, जे छोटा डब्बा असते, मी तरी अशीच करत असते. म्हणजे कधी आपले मिस्टरसुद्धा कधी इकडून तिकडून येतात आणि चिल्लर पैसे इकडे तिकडे कुठेही ठेवून देतात. तर आपल्या लेडीजचं काय काम असते, त्या पैशाकडे लक्ष देऊन आपण मस्त एक छोटा डब्बा करायचा आणि त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं. तुम्ही महिनाभर करून बघा, तुमची ही पैशाची बचत आहे ना, तुम्ही महिन्याला म्हणजे वाढवू शकता. तुम्हाला बापरे, आपण 1-1 रुपयाच होता मस्त जमा करू आपण एवढे झालो, तर बघा महिन्याला आपण म्हणजे 100 किंवा 200 किंवा जास्त असू शकते किंवा कमी असू शकते, असं प्रत्येक महिन्याला करत आपण किती सारे पैसे म्हणजे जमा करू शकतो. त्या चिल्लर पैशाची व्हॅल्यू नसते, पण चिल्लर पैशानेच ना आपलं म्हणजे जास्त होत असते. मी तरी अशीच करत असते. चिल्लर पैशासाठी मस्त एक छोटासा डब्बा केलेला आहे, मी त्याच्यामध्ये टाकून ठेवते. आणि मी माझ्या बाबतीत सांगू का, एकदा ना मी असंच चिल्लर पैसे 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये असे यांनी आले की कुठेही ठेवून द्यायचे, यांचं लक्ष नसायचं. मग ते कुठेही अशीच एक मस्त अशी गल्ला असते ना छोटासा, तसा गल्ला घेतला आणि त्या गल्ल्यामध्ये ना मी टाकून द्यायची. आणि माझे ना महिना ते 2 महिन्यामध्ये ना 1,500 ते 2,000 रुपये जमा झाले होते. तर तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते, नाही तर मी व्हिडिओ मध्ये नक्की टाकलं असतं. तर माझे 1,500 ते 2,000 रुपये जमा झाले होते. 1-1, 2-2, 5-5, 10-10, 20-20, कधी 50 असं जमा करून मी ना दिसले की गल्ल्यात टाकून द्यायचे. तर बघा 1,500 ते 2,000 म्हणजे काही कमी रक्कम झाली का. तर असंच आपण वर्षभर केलं तर किती सारे पैसे जमा होऊ शकते. तर ही सुद्धा टिप तुम्ही लक्षात ठेवा. कुठेही बाहेर गेलं, चिल्लर पैशाला खूप 1-2 रुपये आपण इथेच ठेवून देतो. तसं न करताना आपण जमा करून डब्यामध्ये ठेवा आणि तुम्ही महिन्याभरातच तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि माझी गोष्ट तुम्ही आठवा. तर हे सुद्धा नक्की करून बघा. चिल्लर पैसे इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं असते. तर ही झाली दुसरी टिप. तिसरी जी टिप आहे ना, ते माझ्या बाबतीत खूप मिळती जुळती आहे किंवा मी अशीच करत असते. तिसरी टिप लक्षात घ्या फ्रेंड्स, वीज बिल. आपण ना महिन्याला बिल भरत असतो. तर बघा भरपूर आता तर सोलरचा प्रकार आलेला आहे. याच्या आधी सांगतो, सोलर नव्हतं तर बरेच म्हणजे गावाकडे प्रत्येकाकडे सोलर असते अशी गोष्ट नाही आहे. तर आपल्याला महिन्याला कितीतरी बिल येत असते. तुम्ही विचार करा, जर ते बिल एवढं जास्त का बरं येत असते, तर आपण ना बिनकामीचंच फॅन चालू ठेवतो, बिनकामीचंच लाईट चालू ठेवतो. गरज नसतानाही लाईट असते चालू, फॅन चालू असते किंवा चार्जिंगचे बटन चालू असते. इवन जे फिल्टर असते ना पाण्याचं त्याचं बटन चालू असते, तिथेसुद्धा पैसेच जाते बरं. ह्या सगळ्या गोष्टीच्या जागेने पैसेच आहे. पण माझ्या बाबतीत ना मी अशी कधीच केली नाही. आता आमच्याकडे सोलर लावलं, याच्या आधी ना मी कोणतंच अनावश्यक म्हणजे लाईट वगैरे आहे ना, मला गरज असेल तरच मी लावत होती. नाहीतर मी इवन माहिती आहे का, बाथरूमचा जो लाईट असते ना, माझ्या बाबतीत सांगते, तुमच्या बाबतीत तुम्ही पण असेच करता का मला नक्की कमेंट करून सांगा. बाथरूमचं जे लाईट असते ना, ते सुद्धा मला बाथरूमला जेव्हा जायचं असेल ना तेव्हाच मी लावायची आणि नंतर जायची. असं कंटिन्यू मी चालू ठेवत नव्हती. आणि ह्यांनी चालू ठेवत होते, माझे मिस्टर आहे ना ते काही पण त्यांनी चालूच ठेवायचे. पण मला सवय होती म्हणजे कुठे म्हणजे असं ते म्हणतात ना, घर संसाराला लागलेली बाई जरा वेगळीच होऊन जाते. तशा बाबतीत पण माझं काही झालं असेल. मी सुद्धा घर संसाराला लागलेली आहे, तर असंच समजा तुम्ही.
पण ह्यांना मी किती वेळा टोकायची, हे लाईट का बरं चालू आहे, हे फॅन का बरं चालू आहे, असं त्यांना म्हणायचे. इवन चार्जिंग लावलेलं बटन ना ते तसंच चार्जिंग झाली आणि ते बटन तसंच चालू राहून जाते. मग ते सुद्धा ना मी बंद करायचे. यांना टोकू यांची सवयसुद्धा ना मी बंद करून टाकली. तर विचार करा, त्याच्यामुळेच आपले 10 असो 20 असो वीज बिल वाढते ना आपलं. जर आपण बिनकामीचं चालू ठेवलं तर ते वाढून जाणार आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा अनुभवून बघा. सोलर असेल तर ठीकच आहे आणि नसेल तर तुम्ही नक्की अनुभव घेऊन बघा. आणि मी सुद्धा आमच्याकडे सोलर नव्हतं ना त्याच्या आधी ना मी असंच करायचे आणि बिलसुद्धा ना कमी यायचं. वॉशिंग मशीनसुद्धा आहे तरी पण मी ना हाताने कपडे धुवायचे. तर बिल म्हणजे गरज असेल तरच वॉशिंग मशीन लावत होती, नाहीतर नाही. असं थोडं नाही का आपण हे थोड्या गोष्टीचा विचार आपल्याला येत नाही, हे चालू राहते. काय होणार आहे, पण तिथे पण पैसेच लागते. आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पैसाच आहे. तर तो पैसा आपण वाया घालायचा की आपल्याकडे राहू द्यायचा, हे सगळं मात्र एका स्त्रीच्या हातात असते बरं का. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि मी असं करू ना माझी आणि माझ्या नवऱ्याची ना पैज लागायची. ह्या महिन्यामध्ये ना बिल आपल्याला एवढं आलंच पाहिजे, म्हणजे एवढं कमी आलंच पाहिजे. तर तेवढंच कमी यायचं, म्हणजे थोडं कमी जास्त व्हायचं पण तेवढंच कमी यायचं. मी जेव्हापासून मी हे अनुभव घेत होती तेव्हापासून. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. खूप जर आपल्याला महिन्याला 500-1000 बिल येत असेल ना तर त्याच्यातून आपण कमी करून 500-600 म्हणजे 500च्या जागी 300 बिल कसं येईल आणि 1000च्या जागी 600-700 बिल कसं येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. हे सगळं एका स्त्रीच्याच हातात असते. तर ही एक टिप लक्षात असू द्या तुम्ही. घरातले सगळे अनावश्यक जर आवश्यकता असेल ना तरच लाईट लावा, तरच फॅन लावा, तरच सगळं काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू लावा. बिनकामी बटन लावून ठेवू नका, बिनकामी लाईट चालू राहू देऊ नका. ओके, ही एक लक्षात ठेवा. आवडली ना तुम्हाला टिप? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि चौथी टिप, जी की ज्या हाऊसवाईफ आहे, ज्या फावल्या वेळामध्ये आपण असं मस्त मोबाईल घेतो आणि जातो आपण जे आपले काही ऑनलाईन शॉपिंगचे ॲप आहे त्याच्यावरती, जसं की फ्लिपकार्ट, मिशो आणि अजून भरपूर काही आहे, अजिओ, हे सगळ्या काही गोष्टी आपल्याला असं वाटते. आणि आपल्याला नोटिफिकेशन्स येते मोबाईलवरती की याचं सेल चालू आहे, त्याचं सेल चालू आहे. आणि मग आपण हमखासनं तिथे जातोच. माझ्या बाबतीतही मी सांगते. तर मी लग्न झाल्या तर विचारूच नका, एवढी जास्त ऑनलाईन शॉपिंग करायची, खूपच जास्त. शेवटी माझ्या नवऱ्याने माझ्या फोनपेमध्ये थोडेच पैसे ठेवत होते, कारण की मी शॉपिंगच करायची. हां, मग मी तेव्हा अनुभव घेतले. आपण माहिती आहे का, सेल आहे तर चला आपण ही गोष्ट ऑर्डरच करू. पण तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सेल जरी असला तरी पैसे आपल्याला द्यायचेच आहे ना. सेलचे पण पैसे आपल्याला फुकट थोडी देत आहे, त्यांनी नाही देत आहे ना. तर तेव्हा तुम्ही एक गोष्ट, आपल्याला ह्या वस्तूची गरज आहे का, असेल तरच घ्या, नसेल तर नाही घ्यायची. हां, आपण ही वस्तू घेऊन ठेवू, गरज असेल तेव्हा घालू, पण ती वस्तू तशीच पडून राहते. मग आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याला आठवणही नाही राहत, आपण घालतही नाही. मग आपण अशा वेळेस असं काय करायचं, तर बिनकामीचंच आपण ऑनलाईन शॉपिंगवरती ना पैसे वेस्ट करतो. तर असं करू नका. ह्याच्यातसुद्धा आपण भरपूर काही बचत करू शकतो. तर ऑनलाईन शॉपिंग असं आपण जेव्हा रिकामा वेळेतनं मोबाईल घेतो ना, तर गरज असेल तरच ते ॲप खोला. नोटिफिकेशन्स आली डिलीट करून टाका, नोटिफिकेशन आली डिलीट करून, तिकडे जाऊच नका. जर तिकडे गेलं ना आपलं मन तिकडेच खेचणार आहे. तर मी तरी म्हणजे गरज असेल खूपच जास्त तरच घेते, नाहीतर मी घेत नाही. आगाऊचं खर्च करत नाही, मला आवडत नाही. लग्न झाल्यानंतर खूप काही मी आगाऊच्या गोष्टी शॉपिंग करणं असं तसं, पण म्हणतात ना ते जसं समज जाते तसं अनुभव येते. तर बघा, मी परत सांगते, घरातली स्त्री जर अशी आवरून धरली ना तर पुरुष हा समोर जात नाही. जर आपण म्हटलं त्यांना, नाही आज आपण मस्त बाहेर खायला जाऊ किंवा आज आपण मस्त ही शॉपिंग करू, तर पुरुष काय, हा चल जाऊ, ओके चल जाऊ, असेच करतात ना, नाही म्हणत नाही. तर मग त्याच्यासाठी ना आपणच कुठेतरी आपल्याला असं आवरून धरायचं आणि या गोष्टीवर सुद्धा लक्ष द्या. ऑनलाईन शॉपिंगवर थोडं कमी करा, तिथेसुद्धा तुमची बजेट म्हणजे राहते आणि ते वेस्ट होत नाही, जास्त पैसा होत नाही. तिथेसुद्धा आपण असं जास्त खर्च न करून घरी पैसे ठेवू शकतो.
तर ही झाली चौथी. आणि 5वी महत्त्वाची टीप लक्षात घ्या. आणि 5वी जे की सर्वांना रिलेट करते असं तरी मला वाटते, मला तर करते. आधी जास्त करायचं, मी सांगते ना, आता मी प्रत्येक गोष्टी कंट्रोलमध्ये आणलेल्या आहे आधी खूप. ती म्हणजे खाणं पिणं, आपलं बाहेरचं खाणं किंवा ऑर्डर करून बोलावणं, पिझ्झा खाणं, पाणीपुरी खाणं, आईस्क्रीम खाणं, चॉकलेट खाणं, डेअरी मिल्क खाणं, हे सगळ्या गोष्टी आपण बाहेर किती साऱ्या खातो. याच्यामध्ये किती सारा आपला वेस्ट होते पैसा, आणि आपली ते खाणं पण चांगलं नसते आपल्या तब्येतीसाठी. जेवण झालं, हां असं कधी वाटते की जेवण झालं तर आपण बाहेर जेवण झाल्यानंतर पाणीपुरी, ठीक आहे 1, 2, 3 महिन्यात नाही एकदा जायला काही हरकत नाही. असं भरपूर वेळेस ना पाणीपुरीमध्ये आपण किती खर्च करतो, आईस्क्रीममध्ये किती खर्च करतो, आणि लहान लेकरांच्या जे काही गोष्टी लागत नाही. आजकाल तर ना खूपच जास्त दिखावा, मी माझ्या मुलीला हे आणलं, माझ्या मुलाला ते आणलं. ते दिखावा करून काय भेटणार आहे आपल्याला? आपणच अगाऊचा पैसा वेस्ट करत आहोत. तर यांनी केलं तर आपल्याला करायलाच पाहिजे, त्यांनी केलं तर आपल्याला करायलाच पाहिजे. ह्याच्या आत्ताची ना हे जास्त लोक जिकडे धावले तिकडेच धावते. बरेचसे जण असे आहेत, पण आपल्या मनाला जे वाटते ते करत नाही. पण मला तरी असं वाटते, आपण जे बाहेरचं खाणं पिणं असते ना ते सुद्धा टाळलं पाहिजे. बाहेरचं खाणं पिणं करून आपलं वेटसुद्धा वाढणार आहे आणि पैसेसुद्धा जाणार आहे, ते वेस्ट होणार आहे पैसे. मग त्याच्यासाठी बाहेरचं खाणं पिणं हे टाळलं पाहिजे फ्रेंड्स. तर हा होता शेवटचा 5वा मुद्दा, आणि आशा करते तुम्हाला हे सगळे मुद्दे आवडले असेल. तर फ्रेंड्स, माहिती आहे का तुम्हाला, पैसे वाचवणं हा कंजूसीपणा नाही, लक्षात असू द्या. पैसे आपण प्रत्येक जागी असं वाचवतो, तर म्हणतात हे पैसे वाचवणं ना हा कंजूसीपणा नाही आहे. तर आपण भरपूर जागी गेलं तर म्हणते हे खूप कंजूस आहे, हे काही करत नाही, ते काही. पण असं नसते फ्रेंड्स, माहिती आहे का. आपण एक पैसा वाचवून ना म्हणजे ते म्हणतात ना थेंब थेंब तळ साचे, तशाच प्रकारचा आहे हा कंजूसीपणा नाही. तर आपलं घर सामोर नेण्याचा हा सगळं प्रयत्न असतो एका स्त्रीचा, माहिती आहे का. आणि प्रत्येक गोष्ट ही स्त्रीच्याच हातात असते. स्त्री एक घरातली स्त्रीनं घराला समोर नेऊ शकते आणि एक स्त्री मागे आणू शकते. हे सगळं आपल्या हातात असते. तर हा मी जे सगळं सांगितलं ते कंजूसी नाही, तर हा आपल्या घराला कसं समोर नेता येईल ह्याचा दृष्टिकोन आहे. किंवा आपल्या नवऱ्याला आपण कोणत्या गोष्टीत किती साथ दिली पाहिजे. आपण घरी राहून एवढं असं, आपण तर हाऊसवाईफ आहे तर एवढं करायलाच पाहिजे. आणि बऱ्याच स्त्रिया असतात म्हणजे नवऱ्याच्या गोष्टी, नवरा नाही म्हणलं तर असं थोडंसं फुगून बसतात, पण तसं नाही करायला पाहिजे. कारण की ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या छोट्या गोष्टीमुळे आपण ना सामोरं जाऊ शकतो. तर बघा फ्रेंड्स, आजचा हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. तर भरपूर दिवसाचं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर तुम्हाला ना ह्या 5 टिप्समधून कोणती टिप्स जास्त आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला हा व्हिडिओ, काही तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडं वेगळं वाटलं असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर ते तुम्ही नक्की माझ्यासमोर मांडू शकता कमेंट सेक्शनमध्ये. मी तुम्हाला नक्की त्याचा आन्सर देईल. तर चला मग, हा आजचा व्हिडिओ होता मस्तपैकी इन्फॉर्मेटिव्ह. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. परत एकदा ते कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. तर चला मग, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. बाय. Audio Jungle.